पण ॲक्टर म्हणून आपल्याला असतं ना, आपण सुरुवात करतो कामाला तेव्हा हा माझा ड्रीम रोल आहे, असं जे आपल्याला वाटत असतं, तशी ही व्यक्तिरेखा आहे पुरुष नाटकातली जी अंबिका आहे, की मलाही असं वाटायचं की मला कधीतरी एकदा पुरुषमधलं ते काम करायचं यार. मला राग यायला वेळ लागतो, पण तो जर आला तर तो खूप टोकाचा असतो. तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू, तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू, तुझ्या आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू. नमस्कार मंडळी. नाटककार जयवंत दळवी यांचं पुरुष हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि त्याचीच चर्चा त्यासोबतच गप्पा मारण्यासाठी मी आज आहे स्पृहा जोशी सोबत. स्पृहा ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये. थँक्यू सो मच. बघायला गेलं तर मी मगापासून शरद सरांशी पण गप्पा मारल्या, अविनाश सरांशी पण गप्पा मारल्या. तुझ्याशी गप्पा मारायची उत्सुकता जास्त होती, कारण पुरुष हे नाटक आहे आणि त्यांनी पुरुषांच्या अँगलनं बोललेले आहेत. पण मला तुझ्याकडून जास्त जाणून घ्यायचंय की या नाटकामध्ये तुझी भूमिका काय आहे आणि कसा होता अनुभव हा? अनुभव ग्रेटच आहे. मुळात हे एक लेजेंडरी नाटक आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनामध्ये कायमचं लक्षात राहिलेलं, रुजलेलं असं एक नाटक आहे. मला वाटत नाही एकही मराठी घर असं असेल जिथे पुरुष बापरे काय बरं अशी रिॲक्शन येईल. इतकं ते नाटक सगळ्यांना माहिती आहे. 40 वर्ष आज त्या नाटकाला झालीत, पण ते कुठेही जुनं वाटत नाही, कुठेही कालबाह्य वाटत नाही. त्यातला एकही विषय म्हणा, एकही वाक्य म्हणा इर्रेलेव्हंट वाटत नाही. आजच्या काळातही ते तितकंच आपल्याला टोचतं, आपल्याला त्याचा त्रास होतो, दाहकता जाणवते. हे सगळे फार महत्त्वाचे त्या नाटकाच्या सोबत येणारे विषय आहेत. आणि हा एक भाग झाला. पण ॲक्टर म्हणून आपल्याला असतं ना, आपण सुरुवात करतो कामाला तेव्हा हा माझा ड्रीम रोल आहे, असं जे आपल्याला वाटत असतं, तशी ही व्यक्तिरेखा आहे पुरुष नाटकातली जी अंबिका आहे ती, की मलाही असं वाटायचं की मला कधीतरी एकदा पुरुषमधलं ते काम करायचं यार. तर ते ह्या निमित्ताने मला करायला मिळतंय, सो मला फार भारी वाटतं. अंबिका नावातच मला वाटतंय म्हणजे ती ऊर्जा येते. पण जशी अंबिका आहे तशी तू आहेस का? अ, हा हा म्हणजे इतका असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये याचं उत्तर देणं कठीण आहे. मला असं वाटतं अंबिका ही एक वृत्ती आहे, म्हणजे ती प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये असते किंवा असायला पाहिजे, की आपल्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर आपण त्याच्या विरुद्ध उभं राहतो का? आपण हे चूक आहे हे सांगण्याचं धाडस दाखवतो का? ह्या वृत्तीवरती बोलणारं हे नाटक आहे आणि बऱ्यापैकी मी तशी आहे. मी फार चूक एखादी गोष्ट आसपास होत असेल तर ती फार ऐकून घेत नाही. मला राग यायला वेळ लागतो, पण तो जर आला तर तो खूप टोकाचा असतो. अ, सो अशी मी आहे. पण गंमत तीच आहे, की काही घटना काही लोकांच्या आयुष्यात अशा घडतात, की त्यांचं वय कमी असतं, पण त्या त्यांना एकदम मोठं करून टाकतात वयाने. सो तशी ही अंबिका आहे. ती खरं तर वयाने लहान मुलगी आहे. पण एकदम काहीतरी तिच्या आयुष्यात हादरवून टाकणारी गोष्ट घडते. अतिशय चुकीची घटना घडते आणि ती साध्या सरळ मुलीचा ते रस्ताच बदलून टाकतं ती ती घटना. आणि तिच्या त्या नवीन याला ती कशी सामोरी जाते ते हे नाटक आहे. आता तू जसं म्हणालीस की एखादा असा राग किंवा टोकाचा राग आल्यानंतर मी बदलते. अशी एखादी तुझी घटना आहे का आयुष्यातील जी खरंच तुला प्रचंड राग आल्यानंतर असं केलं? नाही, मी तेवढी ती येऊ देत नाही वरती भावना. नक्कीच येऊ देते आणि अर्थात त्याला तुमच्या आसपासची माणसं पण जबाबदार असतात. म्हणजे आता माझ्या आसपासच्या, माझ्या ओळखीच्या लोकांना, माझ्या घरच्या लोकांना, मित्रमंडळींना, माझ्या जवळच्या माणसांना माझा स्वभाव माहिती आहे. त्यामुळे तेही खूप काळजीपूर्वक मला हाताळतात आणि तेवढा ब्लास्ट माझा होऊ देत नाहीत. पण डेफिनेटली कुठेही काही चूक होत असेल तर मी ती तडतड माझी सुरू व्हायला लागते डेफिनेटली. मी दोघांशी शरद सर आणि अविनाश सरांशी बोलले की पुरुष कसा असावा. तर दोघांनी सुद्धा वेगवेगळी उत्तरं दिली. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, तुला काय वाटतं पुरुष कसा असला पाहिजे? अं, एक तर पहिली गोष्ट मला असं वाटतं, की मला अजिबात पुरुषांचा तिटकारा नाहीये. म्हणजे मला असं कधीच वाटत नाही, की नकोच हे ही जमातच नको, असं मला कधीच वाटत नाही. कारण माझ्या नशिबाने, माझ्या भाग्याने मला जे पुरुष माझ्याजवळ दिसले, सापडले, मला अनुभवायला मिळाले, ते अत्यंत प्रेमळ, अत्यंत सपोर्टिव्ह आणि माझं माझं स्वातंत्र्य मला शोधू देणारे असे होते. त्यामुळे मला थँकफुली वाईट अनुभव नाही पुरुषांचा.
कुठल्याच बाबतीतल्या. मग ते कामाच्या ठिकाणचे असतील, घरातले असतील, ज्यांना हिरो म्हणून बघत मी मोठी झाले, माझे वडील असतील, अम, आजोबा असतील, माझा भाऊ असेल, नवरा असेल, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत ते असतील. मी खूप चांगल्या पुरुषांची चांगली रूपं बघितली आहेत. सो मला अजिबात त्यांचा तिटकार नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे की अम, ते दोघं जणच लागतात एक छान आयुष्य जगण्यासाठी. सो ते असावेत, ती छानशी एक सिस्टीम आपल्याकडे असावी असंही मला वाटतं. पण मला स्वतःला कोणी डॉमिनेट केलेलं आवडत नाही. मला स्वतःला कोणी, आणि मग ती म्हणजे कुठली बाई असेल तरी मला आवडत नाही, पुरुषच कशाला. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिचं तिचं म्हणून स्वातंत्र्य असतं, तिचं तिचं म्हणून काही म्हणणं असतं. ते शोधत जगायची तिला मुभा पाहिजे, इतकं साधं ते आहे. तो रिस्पेक्ट दोघांनी ठेवावा इतकंच त्यामध्ये मला वाटतं. आपण बऱ्याचदा बघतो की सुरुवातीला नाती खूप छान असतात, पण कुठेतरी मुलगीला पुढे जाऊन बंधनं यायला लागतात, म्हणजे अगदी ड्रेस घालण्यापासून. तुला काय वाटतं की या सिंपल गोष्टी मॅटर खूप करतात का? म्हणजे कित्येक मुलींचं असं असतं की तुझं खूप छान आहे बाई, तुला लग्नानंतर पण वन पीस घालता येतो किंवा असे ड्रेस वापर देतात, म्हणजे इथपर्यंत मुलींची चर्चा असते. याबद्दल काय वाटतं तुला? अम, म्हणजे ड्रेस हा मॅटर करतो का रिलेशनशिप मध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये? नाही, मला असं वाटतं म्हणजे फारच, एकतर हा आत्ता म्हणजे हे खूप वरवरचं आहे सगळं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जर का ते मॅटर करत असेल तर मग आपल्याला शोधायची गरज आहे की आपण नक्की कशावर फोकस करतोय नक्की. आणि पुन्हा सांगते की मला थँकफुली माझ्या आयुष्यात हे कुठलेच अनुभव आलेले नाहीत. मला आधीही तितकंच स्वातंत्र्य मिळालं, मला नंतरही तितकंच माझ्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य होतं आहे. अम, त्यामुळे पुन्हा तेच आहे की वन पीस घालणं ओके, पण बाकी कुठलं स्वातंत्र्य नसेल तर त्या स्वातंत्र्याचं काय करणार आहात तुम्ही? त्यापेक्षा तुम्हाला विचारांचं स्वातंत्र्य आहे का? तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं स्वातंत्र्य आहे का? हे सगळं खूप नंतर येतं ग, पुढे येतं हे ड्रेस काय आणि हे काय आणि ते काय. ती बरं, कुठलेही बदल पटकन नसतो होत, त्याला वेळ लागत असतो. आपण एका ठराविक काळापासून तर 100 वर्षापूर्वी आपण जसे होतो, आपण आपल्या घरात आपल्या 100 कशाला, अगदी 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत आजी आपली नऊवारी नेसायची, आई पाचवारी. हळूहळू आपण पोशाखी दृष्टीने बदलत जातो. जसा जसा काळ बदलतो तसं आपण पोशाखाच्या पलीकडे सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे ना आपलं, बाई म्हणून. ते ग्रूम करायला, ते फुलवायला, तिथे आपलं म्हणणं मांडायला आपल्याला स्कोप आहे का नाहीये, तिथे आपल्याला आपली रिलेशन्स, आपली नाती वाव देत आहेत की नाही, हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे त्यातला, बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा. असं म्हणतात की प्रेमात, आता जसं तू म्हणालीस, नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर हा पाहिजेच. या 3 गोष्टीवर नातं आधारलेलं असतं. पण स्पेशली तुझं नातं, किंवा तुला काय वाटतं की ही सुद्धा अजून एक गोष्ट असली पाहिजे नात्यात, की त्यामुळे खरंच नातं खूप अजून छान होऊ शकतं? ही गोष्ट म्हणजे कुठली? कोणती गोष्ट तुला वाटते की प्रेम, विश्वास, आदर सोडून अजून? मैत्री पाहिजे, बाकी सगळं ठीक आहे, मैत्री पाहिजे कुठल्याही नात्यात. आणि मी काय फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा नवरा बायकोच्या नात्यात म्हणत नाही, ओव्हरऑल. पण आपल्याला आपल्या आईबाबांशी सुद्धा एका पॉईंट नंतर जेव्हा आपल्याला वाटतं ना दुरावा येतो, तो येतो कारण पिढी बदललेली असते, त्यांचे काही फंडामेंटल्स असतात, आपण काही नव्याने विचार करत असतो. जुळवून तर घेता आलं पाहिजे मध्ये कुठेतरी येऊन. जुळवून घेण्याची कपॅसिटी, तेवढी मैत्री तुमच्यात असली तरच ते सगळं वातावरण तयार होतं, तरच ते टिकतं कुठलंही नातं. बोलता आलं पाहिजे एकमेकांशी, अपार्ट फ्रॉम एनिथिंग असं वाटतं. कारण बोलण्यातनं अर्धे प्रश्न सॉर्ट होतात. ते माझ्या बाबतीत तरी तसं आहे की आम्ही बोलतो एकमेकांशी, सगळे घरचे, वाटतंय पटतंय जे काय आहे ते, करिअरच्या बाबतीत असेल, पर्सनल डिसिजन्सच्या बाबतीत असेल, बोलणं पाहिजे एकमेकांबरोबर, संवाद पाहिजे. आता मगाशी तू म्हटलीस की तुझ्या आयुष्यात लकीली खूप चांगले पुरुष आले, जे खरंच चांगले आहेत. पण असा एखादा पुरुष की ज्याच्यामुळे खरंच तुझ्या आयुष्याला एक वळण मिळालं किंवा अजून एक नवीन दृष्टी मिळाली? हम्म. नावं किती आणि काय काय घेणार आपण, पण आय थिंक सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यात माझे वडीलच येतात. कारण कुठल्याच बाबतीत त्यांनी माझ्यावर कुठलंच प्रेशर टाकलं नाही. म्हणजे लहानपणी मी स्पोर्ट्समध्ये होते, मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला, मी स्पर्धांना जायचे वेगवेगळ्या. कुठल्याही बाबतीत एकही प्रेशर, एकही बंधन, तू म्हणतेस तसं वागायचं, बोलायचं, वावरायचं, कपडे घालायचं, कुठल्या अमुक पद्धतीचेच तुम्ही दिसला पाहिजेत, असं काहीच त्यांचं म्हणणं नव्हतं. मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती की त्यांना मी काय झालेली हवी आहे,
पण ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं की नाही, मला हे करिअर नाही करायचं आहे, मला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांनी मला परत कधीच प्रश्न विचारला नाही की मग आता तू कसं करणार, काय करणार. मग इथे मग अरे बापरे, मग आता इतक्या उशिरापर्यंत तुम्ही कामं करता, मग काय. जे नॉर्मली आपल्या आसपास आपल्याला ऐकायला बघायला मिळतं तसं काहीच झालं नाही. आणि प्रत्येक बाबतीत आत्ता पण इव्हन माझे बाबा हे मला वाटतं माझे सगळ्यात मोठे क्रिटिक आहेत आणि माझे सगळ्यात मोठे चीअर लीडर आहेत. जगात दुसरे खरोखरच कोणाला जितकं नाही तितकं त्यांना माझं कौतुक आहे. तर इतकी अशी जर सपोर्ट सिस्टम तुमच्या घरात असेल तर तुम्ही खूप कॉन्फिडेंटली जगाला सामोरे जाता. तुम्ही तयार असता नवीन ज्या कुठल्या आव्हानांचा आपल्याला आपल्याला असं वाटतं की घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला ह्याचा विचार करून आपलं पाऊल अडतं ना, ते पाऊल अडूच दिलं नाही त्यांनी माझं. कायम मला तो एक पॉझिटिव्ह फोर्स ते देत राहिले. आता जसं तू सांगलीस की तुझे बाबा इतके गोड आहेत, तर प्रत्येक मुलीला वाटतं की माझ्या बाबामध्ये जे गुण आहेत ते माझ्या नवऱ्यात असावेत. तसं काही आहे का सिमीलर? अनेक गोष्टी त्यांच्यासारख्या आहेत, हे मान्य करायला पाहिजे. पण व्यक्ती म्हणून दोघं फार वेगवेगळे आहेत आणि दोघांचे स्वभाव वैशिष्ट्य फार वेगवेगळी आहेत. पण पुन्हा एकदा तो सुद्धा फार समजूतदार आहे. तिथे सुद्धा मी जे म्हटलं की बोलता येणं एकमेकांबरोबर, अनेक वर्ष आता एकमेकांसोबत झाली आहेत, ते असताना ती गोष्ट एक आमच्यातली आहे कायम, की आमची मैत्री नाही बदलली. फॉर नो मॅटर वॉट. अनेक गोष्टी असतात, अनेक कठीण विषय असतात बोलण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की अरे हा विषय कसा काढायचा आता, त्यालाही वाटतं मलाही वाटतं, पण समोर बसून एकमेकांची बोलण्याची कपॅसिटी आमच्यात आहे. सो ती फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आता म्हणजे इतकं छान गप्पा चालूच आहेत, पण स्पृहा जोशी म्हटल्यानंतर सर्वांना तुझ्या कविता आठवतात आणि तू कवितेतली एक वेगळी आहेस आणि कविता ज्या पद्धतीने तू बोलतेस त्यावेळी आम्हाला वाटतं की खरंच माझ्या जवळची व्यक्ती मला काहीतरी माझ्या मनातलं सांगते कवितेच्या माध्यमातून. तर पुरुष या नाटकासंदर्भात किंवा या अनुषंगाने एखाद्या 2 ओळी कुठल्या कवितेच्या तुला तुझ्या कवितेच्या आठवतात? मला वाटतं ज्या पद्धतीची अंबिका आहे, तिच्यासाठी मी एक गझल लिहिली होती मागे, की कुठलंही आव्हान आलं तरी आपण आपल्यातलं जे एक माणूसपण आहे ते सोडायचं नाही आणि आपण त्या आव्हानांवरती मोठं होऊन उभं राहायचं, स्वार व्हायचं आणि पुढं जायचं. मी असं लिहिलं होतं की तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू, तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू, तुझ्या आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू, आणि नवी वाट शोधायची वेळ झाली प्रवासात या, सकाळी सकाळीच अंधारताना नको घाबरू. असं एक मी लिहिलं होतं 4 ओळी. निश्चितच ज्या पद्धतीने तू तू आता या 4 जरी लाईन सांगितल्या असतील तरी प्रत्येक स्त्रीचं किंवा प्रत्येक मुलीचं काहीतरी स्वप्न होतं. तर तुम्ही जर घाबरत असाल तर नको घाबरू. हे निश्चितच हाच महत्वाचा सगळ्यात मुद्दा आहे. बरोबर. तुला तुझ्या नाटकासाठी खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एकच सांगेन की 14 डिसेंबरला आमचं नाटक सुरू होतंय. शुभारंभाचे प्रयोग आता लागून तुम्हाला दिसतच राहतील तुमच्या वृत्तपत्रांमध्ये किंवा आपण सोशल मीडियावरून याच्या जाहिराती दिसत राहतील. बुक माय शोच्या लिंक्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जवळच्या नाट्यगृहात तुम्हाला जिथे जमेल तिथे नक्की नाटक बघायला या. अतिशय अतिशय एक उत्तम परिपूर्ण असा नाट्यानुभव तुम्हाला द्यायचा आम्ही प्रयत्न करू निश्चितपणे. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, स्पृहाच्या आणि माझ्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.